जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करतायत। याच अनुषंगाने सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहात जुन्या पेन्शनबाबत पहिलाच प्रश्न विचारला। राज्य आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न शिंदे यांनी सभागृहात विचारला। यावर जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्ट उत्तर केंद्र सरकारने दिलं। यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांमधून असंतोष व्यक्त होतोय। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली आहे। आमचे राधानगरी प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी पदाधिकाऱ्यांकडून त्यांची भूमिका जाणून घेतली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं झालीत आणि त्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं याबाबत विचाराधीन असून यावरती काम चालू असल्याचं सांगितलं होतं। परंतु आज नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहात प्रश्न विचारल्यानंतर केंद्र सरकारनं याबाबत स्पष्ट नकार दिला। त्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं याबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात आली। आज काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आंदोलनाची दिशा आणि त्यांच्या काय भूमिका असणार आहे ते आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं वेळोवेळी वेगवेगळे आंदोलनं आयोजित करून त्याच्यामध्ये मुंडन मोर्चा असेल, घंटानाद आंदोलन असेल, थाळीनाद आंदोलन असेल, यासारख्या त्याचबरोबर पेन्शन मार्च असेल, पडगा ते मुंबई पेन्शन मार्च करण्यात आला। यावेळी ज्या त्यावेळी राज्य सरकारनं वेगवेगळी आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनांची पूर्तता अजून देखील होताना दिसत नाही आहे। जुनी पेन्शन योजना हा कर्मचाऱ्याचा तसा जीवनमरणाचा प्रश्न आहे, कारण इतकी वर्षे 30-35 वर्षे सेवा करत असताना जर त्याला पेन्शन मिळत नसेल तर तो त्याच्या आयुष्यावरती थोडासा घालाच आहे। त्यामुळे यासारखे जर निर्णय केंद्र सरकार घेत असेल आणि त्याला राज्य सरकार जर पाठिंबा देत असेल तर त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो। सर, तुम्ही पुढील काय भूमिका असणार आहे तुमची? कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे जर केंद्र शासन दुर्लक्ष करत असेल तर ही अत्यंत खेदजनक बाब आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही वोट फॉर ओपीएस सारखा अभियान राबवण्याच्या मानसिकतेत आहोत। जो पेन्शन की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा। येणाऱ्या विधानसभेपूर्वी आम्ही हा महाराष्ट्र शासनाला इशारा देऊ इच्छितो। या 2 महिन्यामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाची आंदोलनं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं करण्यात येणार आहेत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांना हा एक कडक इशारा असेल। जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटना आता आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि भविष्यात आंदोलन तीव्र करण्याची भूमिका संघटनेच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।